तो राग कसा काढशील? मग काय करू मी काका, मला नाही कळत आहे. माझा ऐकशील? तुझ्या रागाला तुझ्या प्रेमावरती विजय मिळवून देऊ नकोस. शांत राहा. शांत राहून विचार कर. सगळ्या गोष्टी स्पष्ट दिसतील. सगळंच आता स्पष्ट झालंय काका, क्लिअर आहे एकदम. अजून काय शिल्लक आहे? जे दिसलं नाही ते, जे आजपर्यंत तुझ्यापासून लपलं होतं ना ते, आणि वेळ आल्यावर तुझ्या समोर येईल ना ते. काका तू किती शांतपणे बोलतोस. खरंच कौतुक वाटतं तुझं. पण आता कान्हाच्या बाबतीत मीच बरोबर आहे. नाही सगळे, असं पटकन कुठला तरी डिसिजन घेऊ नकोस. प्लीज शांत राहा. गोष्टी सेटल व्हायला थोडा वेळ तर देशील. तू इतकं सगळं घडून झाल्यानंतरही कान्हाची बाजू का घेतोयस? त्यांनी कुल्फीचा जीव वाचवला होता म्हणून? नाही, मी सगळ्या गोष्टींचा विचार करतोय म्हणून. सखी, मी माझ्या मनाचं ऐकतोय म्हणून. एक वेळेस डोळे आपल्याला फसवतात, पण आपलं मन आपल्याला फसवू शकत नाही. आता हेच बघ ना, इतकी वर्ष आपण सरकारला तेजस्विनी वहिनीच समजत होतो ना, म्हणून म्हणतोय डोळ्यांवरती विश्वास ठेवू नको. तुझं मन तुला जे सांगेल ना त्याच्यावरती विश्वास ठेव. माझं मन मला हेच सांगतंय की मला कानाची कुठलीच वस्तू या घरात नकोय, कुठल्याच आठवणी नकोय. कशा काढून टाकणार आहेस त्याच्या आठवणी? तू अजूनही प्रेम करतेस त्याच्यावरती. तर हेच बघ ना, परशु आणि मीनाक्षी वहिनी जेव्हा त्याच्याबद्दल उलट सुलट बोलत होते तेव्हा तुला राग आला ना? या सामानाचं काय करू मी? कुठे टाकू हे सामान? अगं का टाकायचे तुला बाळा? ज्याचे आहेत त्याला परत कर ना. त्यासाठी त्याला भेटावं लागेल आणि मला नाही नाही भेटायचंय त्याला. सखी, तो मुलगा आजपर्यंत आपल्या जगात राहिलाय. त्याचं जग कसं आहे हे माहितीये तुला? म्हणून म्हणतोय, जर तुला त्याच्या या गोष्टी नको असतील ना तर त्याच्या घरी जा आणि त्याला त्या परत कर. आणि विचार ना, तुझ्या मनात जे काही प्रश्न आहेत, ज्या काही शंका आहेत, सगळ्या विचार त्याला. पण संवाद सुरू ठेव. संवाद सुरू राहिला तरच कोडी सुटतात. संवाद संपला, सगळं संपतं. सखी, आपण आयुष्यात ज्या गोष्टी सुरू करतो ना त्या नेहमी पूर्णत्वाला न्याव्यात, अर्धवट सोडू नये.